नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी अशी सोयाबीनचे पकोडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. इथे बघा सोयाबीनचे पकोडे किती क्रिस्पी झाले आहेत ते. या सोयाबीनच्या वड्या मार्केटमध्ये इझिली मिळतात आणि ह्या मी लहान वड्या घेतलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा मोठ्या वड्या असतील तरी तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या मी 15 ते 20 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या एकदम सॉफ्ट झाल्या आहेत. अर्धा बाउल इथे मी मैदा घेतला आहे. अर्धा बाउल तांदळाचे पीठ, दही, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आता सोयाबीनमध्ये आपण लाल तिखट घालूया, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि आलं लसूणची पेस्ट घालूया. आणि दही मी 4 चमचे घालते. दही घेताना इथे पातळ दही घ्यायचे नाही, घट्ट दही घ्यायचे आहे. आणि यामध्ये कोथिंबीर घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि हे चांगले आपण हाताने मिक्स करून घेऊया. सर्व सोयाबीनच्या वडीला सर्व हे बॅटर लागायला पाहिजे. हे बघा इथे सर्व सोयाबीनच्या वड्यांना सर्व हे बॅटर लागले आहे. आता यामध्ये आपण मैदा घालूया आणि तांदळाचे पीठ घालून घेऊया. आधी पहिले तांदळाचे पीठ कमी घाला आणि नंतर लागले तर अजून तुम्ही ॲड करू शकता. आता हे सर्व मी चांगले मिक्स करून घेते. हे खाण्यासाठी क्रिस्पी आणि चटपटीत असतात आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत खूप आवडीने खातील. हे बघा इथे आता हे असे झाले आहे. आता हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवण्याची काही गरज नाही. आता आपण हे लगेच फ्राय करायला घेणार आहोत. तर चला आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तर यामध्ये आता आपण सोयाबीनचे पकोडे घालून घेऊया. एक एक करून घालायचे. 2-3 एकत्र घातला तरी चालेल, कारण ते एकमेकांना चिपकणार नाहीत. कारण त्यामध्ये तांदळाचे पीठ आहे, त्यामुळे ते चिपकणार नाही. तर तुम्ही असे 2-3 असे एकत्र घातलात तरी चालेल. आणि हे आपण मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण पाणी घातलेले नाही, त्यामुळे हे तेलकट होणार नाहीत आणि चांगले क्रिस्पी बनणार आहेत. तर हे बघा इथे मी सर्व घालून घेतले. आता आपण 5 ते 7 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. एका बाजूने 2-3 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने 2-3 मिनटं असे हे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा इथे कलर चेंज झाला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झाले आहेत. तर आता आपण हे पकोडे काढून घेऊया. संध्याकाळी आपल्याला भूक लागली आणि चटपटीत खाण्याचे मन झाले तर आपण 15 ते 20 मिनटामध्ये सोयाबीन क्रिस्पी पकोडा तयार करू शकतो. तर इथे मी दुसरे पकोडे आहेत ते सुद्धा घालून घेते. हे बघा इथे आता हे पकोडे तयार आहेत. किती कलरसुद्धा किती सुंदर आला आहे. आता आपण ह्याचा किती क्रिस्पी झाले ते बघूया. हे बघा किती क्रिस्पी आहेत ते. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.